नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। 6,000 रुपये अनुदान वाढ लागू या संदर्भात या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत। पहा, सर्व दिव्यांग बांधवांचे असेल, विधवा महिला भगिनी असतील किंवा इतर लाभार्थी असतील, या योजनेतील सर्व लाभार्थ्यांची एकच मागणी आहे, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांचं अनुदान हे वाढलं पाहिजे। आता काही दिवसापूर्वी अनुदान वाढलेलं आहे फक्त 1,000 रुपयांनी, आणि त्यामध्येही फक्त आणि फक्त दिव्यांग बांधवांसाठीच हे अनुदान वाढवण्यात आलेलं आहे। या ठिकाणी पहा, हे अनुदान सरसकट लाभार्थ्यांना सुद्धा लागू व्हायला पाहिजे। 6,000 रुपये अनुदान वाढलं पाहिजे। 2,500 रुपये जे अनुदान देण्यात येतं ते खूप कमी आहे तुलनेमध्ये महागाईच्या, आणि याचमुळे निराधार लाभार्थ्यांची मागणी आहे की 6,000 रुपये अनुदान वाढ लागू केली पाहिजे। या संदर्भात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। जो सुरुवातीला मी सांगितलेला आहे, सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओला फक्त कंटिन्यू करा, सविस्तर माहिती तुम्हाला सर्व मिळेल। सुरुवात करूया व्हिडिओला। या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता तुम्ही, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून बच्चू भाऊ कडू यांच्या वतीने एक निवेदन केलं जात आहे, आणि या निवेदनामध्ये सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी आहेत, त्यामध्ये टेम्पररी दिव्यांग प्रमाणपत्र धारक म्हणजे टेम्पररी UDID प्रमाणपत्र धारक, टेम्पररी UDID कार्ड असलेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील प्रत्येक लाभार्थ्यांना पेन्शन मिळणार, अशा प्रकारच्या हेडलाईन तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसत आहेत। त्याचबरोबर हा निर्णय फक्त आणि फक्त बच्चू भाऊ कडू यांच्यामुळेच आहे, अशा प्रकारचंही इथं माहिती पाहण्यास मिळत आहे। तर प्रहार संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून आवाहन आहे की या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करणे हे आपले परम कर्तव्य आहे। त्याचबरोबर प्रत्येक दिव्यांग बांधवांपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी एकजुटीने काम करा, अशा पद्धतीच्या इथं महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आलेल्या आहेत। आता या सूचना कुणासाठी आहेत? 6,000 रुपये अनुदान वाढ या संदर्भात सुद्धा माहिती आपण पाहणार आहोत, परंतु त्यापूर्वी ही महत्त्वाची माहिती जाणून घेणं गरजेचं आहे। तर या ठिकाणी पहा, शासन निर्णयाच्या 3 महत्त्वपूर्ण बाबींची अंमलबजावणी करा, अशा पद्धतीच्या स्पष्टपणे सूचना बच्चू भाऊ कडू यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत। त्यामधली पहिली आणि महत्त्वाची सूचना कोणती आहे तर UDID कार्ड नसलेले व टेम्पररी UDID कार्ड असलेले सर्व दिव्यांग बांधवांची नोंदणी करून त्यांना परमनंट UDID कार्ड मिळवून द्यायचं आहे, ही प्रथम आणि महत्त्वाची मागणी आहे। त्याचबरोबर सूचना आहे, पहा, संजय गांधी व इतर योजनेपासून वंचित पात्र दिव्यांगांची माहिती घेऊन त्यांना तात्काळ लाभ मिळवून देणं, हा सुद्धा या मागचा उद्देश असणार आहे। त्यानंतर तिसरा आणि महत्त्वाची सूचना किंवा मुद्दा, या ठिकाणी तहसील उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याशी पाठपुरावा करून निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासंदर्भात सुद्धा या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत। पहा, बच्चू भाऊ कडू यांच्या माध्यमातून सोबत पत्राचा नमुना सुद्धा जोडलेला आहे। सदर पत्राची प्रिंट काढून सही करून संबंधित तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयात तुम्हाला जमा करायचं आहे। ज्यांना शक्य नसेल त्यांनी आपल्या लेटर हेडवर पत्र घेऊन जमा करावे, या ठिकाणी पहा। त्याचबरोबर ज्यांना शक्य आहे त्यांनी हे करायचं आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे। पहा, पाठपुरावा केला जात आहे बच्चू भाऊ कडू यांच्या माध्यमातून, आणि जो ऐतिहासिक निर्णय घेतला जात आहे तो निर्णय बच्चू भाऊ कडू यांच्यामुळेच आहे, अशा पद्धतीचं इथं आपल्याला स्पष्टपणे सूचना दिसत आहे। तर टेम्पररी दिव्यांग बांधवांना जे अनुदान मिळत आहे ते फक्त आणि फक्त बच्चू कडू यांच्या प्रयत्नांमुळेच मिळत आहे, हे म्हणायला काहीच हरकत नाही, कारण टेम्पररी दिव्यांगांना कोणत्याच योजनेचा लाभ दिला जाणार नाही, अशा पद्धतीचा एक शासन निर्णय मागच्या काही दिवसापूर्वी आलेला होता, परंतु बच्चू कडू यांची शिवसेनेमध्ये एंट्री झाली आणि त्यांनी हा निर्णय मागं घेण्यास सरकारला भाग पाडला आहे, असं म्हणायला हरकत नाही। कारण टेम्पररी दिव्यांग प्रमाणपत्र धारक उमेदवारांसाठी कोणत्याच योजनेचा लाभ उपलब्ध केला जाऊ नये, अशा पद्धतीचा जो शासन निर्णय होता तो पूर्णपणे रद्द केलेला आहे, आणि आता टेम्पररी UDID कार्ड धारक असलेल्या उमेदवारांना, दिव्यांग बांधवांना योजनेचा लाभ तर दिलाच जाणार आहे, परंतु त्यांच्याकडे जे टेम्पररी UDID कार्ड आहे ते परमनंट करण्यासंदर्भात देखील प्रयत्न केले जाणार आहेत। त्यांचं UDID कार्ड परमनंट केलं जाणार आहे, जेणेकरून कंटिन्यू या योजनेचा लाभ त्यांना मिळत राहील। आता इथपर्यंत माहिती सर्वांना आहे।
महत्त्वाची माहिती म्हणजे काय तर 6,000 रुपये पेन्शन वाढ आणि या संदर्भात तारीख असणार आहे 19 मे. आता या तारखेचा आणि 6,000 रुपये अनुदान वाढीचा काय संबंध तर पहा. आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून जनता दरबार लावला जात आहे आणि जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलेलं आहे मंगळवार दिनांक 19 मे 2026 रोजी सायंकाळी 11 ते 4 या दरम्यान ऋणानुबंध हॉल या ठिकाणी यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई इथं हा जनता दरबार लावला जाणार आहे आणि प्रत्येक उमेदवारांना विनंती असणार आहे 6,000 रुपये अनुदान वाढीची जी तुमची मागणी आहे ती बच्चूभाऊ कडू यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचविली पाहिजे. कारण जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही, जोपर्यंत तुम्ही तुमच्या मागण्या मांडणार नाही, तोपर्यंत त्या पूर्ण होणार नाही. हेही तितकंच खरं आहे. तुमची कोणतीही अडचण असो, तक्रार असो, त्यासाठी हा जनता दरबार लावण्यात आलेला आहे आणि जितक्या मोठ्या संख्येने शक्य असेल तितक्या मोठ्या संख्येने तुम्ही एकजुटीने हा निर्णय घेण्यासाठी नक्कीच पुढाकार घेतलाच पाहिजे. बच्चू कडू तुमच्या पाठीमागे कायमस्वरूपी असणार आहेत हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण या अगोदर जी अनुदान वाढ झालेली आहे ती सुद्धा बच्चू कडू यांच्यामुळेच झालेली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. आता तुम्हाला पुन्हा एकदा अनुदान वाढ हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला ती मागणी केली पाहिजे. मागणी तितकीच करणं गरजेचे आहे. ती मागणी मान्य होण्यासाठी पहा बच्चू कडू नक्कीच तुमच्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत. इथं सांगितलेलं आहे की तुमची प्रत्येक तक्रार तुम्हाला तिथं मांडता येणार आहे. कोणतीही तक्रार असो तर सगळ्यात मोठी तक्रार आहे की हे जे अनुदान आहे ते खूप कमी आहे, हे अनुदान वाढलं पाहिजे अशी मागणी आहे प्रत्येक दिव्यांग बांधवांची. हा व्हिडिओ किंवा ही माहिती कोणतीही चुकीची माहिती, चुकीचा संदेश पोहोचवण्याच्या उद्देशाने बनवलेला नाही, तर पहा जी माहिती आहे ती देण्याच्या उद्देशाने तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. 19 मे 2026 रोजी बच्चू कडू यांच्या माध्यमातून जनता दरबार आयोजित केला गेला आहे आणि हा जनता दरबार असणार आहे यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई ऋणानुबंध हॉल या ठिकाणी. तर नक्कीच तुमच्या मागण्या काय आहेत हे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला सांगायचं आहे. त्यासाठी तारीख असणार आहे महत्त्वाची 19 मे 2026 सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत टायमिंग दिलेला आहे. ही माहिती, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करू शकता. त्यासोबतच चॅनलला अद्यापपर्यंत सबस्क्राईब करायला विसरला असाल तर जरूर सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.